तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर हा व्हिडिओ मी होळी खेळायच्या नंतर बनवला होता, कारण की डोक्यामध्ये खूप जास्त रंग झाला होता. आता मी डोकं चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ बनवते आहे. इकडे होळी काही वेगळी नसते, सेमच असते जशी आपल्याकडे असते सगळीकडे, जशी होळी जळवता आणि रंगपंचमी खेळता पूर्ण त्याच टाईपमध्ये इथे पण सेलिब्रेट होते. हां, पद्धत वेगळी असते. पुरणपोळ्या बनवायची पद्धत, कलर खेळायची पद्धत सगळी वेगळी असते, पण फेस्टिवल सगळे सेमच असतात. तर बघूया इथली होळी. सकाळी उठल्या मी बनवली होती साबुदाण्याची फराळ नाश्त्यामध्ये. सगळीकडे हे बनवायची पद्धत सेमच असते. आणि मग संध्याकाळी मी बनवल्या होत्या पुरणपोळ्या होळीला नैवेद्य द्यासाठी. तर त्या मी बनवून घेतल्या. खीर आणि रस्सीच्या क्लिप्स मी नाही घेतल्या, फक्त पुरणपोळीचीच घेतली, आणि ते पण एकच पुरणपोळीची घेतली. आणि हे सगळं आवरून आम्ही गेलो डोंबिवलीची होळी बघायला. जे की मेन रोड असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती तिथे. जे की इथल्या छोट्या मोठ्या अपार्टमेंटमधील सगळ्यात मोठी होळी असते, कॉमन होळी असते. इकडे वेगळ्या अपार्टमेंटची सेपरेट होळी जाळली जाते. ही होती आमच्या अपार्टमेंटची होळी. मग त्या होळीला आम्ही नैवेद्य वगैरे दिला, पाणी वगैरे टाकून दिलं, आणि त्यानंतर काकाने ती होळी जाळली आणि सगळ्या लोकांनी प्रार्थना केली. गुड फॉर्च्यून, वेल्थ अँड गुड हेल्थ इज ऑलवेज नेसेसरी. निरोगी शरीरासाठी होळी आज पण होती. उठल्या किचनमध्ये आली आणि हे काय बघताय, छोटे मुलं पिचकाऱ्या घेऊन एक दुसरं पाणी उडवताय, मस्ती करताय. त्यांना पाहून असं वाटते आम्ही काय इतके जल्दी मोठे झाले. आता सकाळचे 9 वाजले आहे, पण फक्त छोटे मुलं दिसत आहे, मोठे कोणीच नाही. मोठे लोकांचे खिडक्यामधून बघताय छोट्या लेकरांना. 9:30 ते 10 पासून सुरुवात झाली मोठ्यांची पण होळी खेळायची. आणि ह्या सीन तर खूप जास्त अजीब होता. बापरे, अशी असते मुंबईतील होळी खेळणी. हे तर काहीच नाही, तिथे आणून मोठ्या लोकांना तिथे डीप करत होते. आणि तो नजारा पाहण्यासारखं व्लॉग बनवू ना, मजा पण येत होती, बट खालती जावं नाही ना वाटत होतं. आम्ही आमच्या ऑर्गेनिक कलर्स न वरतीच रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे.